रसिक मित्र हो, नमस्कार. आपला मित्र लक्ष्मीकांत देशमुख पुन्हा एकदा या रविवारी आपल्याला अत्यंत आवडलेल्या व्हिडिओ मालिकेचा 5वा भाग घेऊन येत आहे. ही मालिका आहे पोएटिक संडे विथ साहिर लुधियानवी, अर्थात साहिरसोबतची काव्यमय रविवार. त्याचा हा 5वा एपिसोडसाठी मी जी कविता निवडली साहिर लुधियानवीची ती आहे फरार, अर्थात पलायन. ही एक प्रेमभंगाची अर्थविहीर अशी कविता आहे. मित्र, आपला कल्पना आहेच की जेव्हा साहिरचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला तेव्हा त्याचं वय अवघं 24 वर्षाचं होतं. तलखियाचा अर्थ जो आहे, काव्याचं नाव तलखिया आहे, त्याचा अर्थ आहे कडवाट, कटुता. मानवी जीवनामध्ये कटुता असते ती 2 प्रकारची. एक कटुता असते सामाजिक आणि दुसरी कटुता असते किंवा कडवाट असते ती वैयक्तिक. सामाजिक कटुता केव्हा येते? जेव्हा एखादा ध्येयवादी माणूस समाजामध्ये जे अन्याय घडत आहे, अत्याचार होत आहेत, शोषण होत आहे, त्यानं कळवळतो आणि त्याच्या मनामध्ये एक बंडखोरीची भाव निर्माण होते. परंतु समाज बदलता येत नाही ही एक आताच भावना असते. मग त्यातून एक कटुता निर्माण होते. ही कटुता असते अन्याय करणाऱ्याविरुद्ध, शोषण करणाऱ्याविरुद्ध. मग ते भांडवलदार असतील, कारखानदार असतील, जमीनदार असतील, ते गरीब लोकांची पिळवणूक करतात, त्यांचं शोषण करतात. परंतु त्यांचं आपल्याला फारसं काही करता येत नाही. ही हताश भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा कटुता येते. ही कटुता हा तलख्यामधला साहिरच्या कवितांचा एक प्रधान स्वर आहे. परंतु त्याचवेळी या कवितेचा दुसरा जो स्वर आहे तो वैयक्तिक कडवाटचा आहे, वैयक्तिक कटुतेचा आहे. ही कटुता किंवा हे कडवाट प्रेमभंगाना निर्माण झालेली आहे. वंचना, विवशता, हताशपणा, निराशपणा असे अनेक पैलू या कडवाटला आहेत. अशी दुहेरी प्रकारची कडवाट किंवा तलखिया घेऊन साहिरचा हा काव्यसंग्रह आलेला आहे. त्यातली ही वैयक्तिक प्रेमभंगाचा निर्माण झालेली कडवाट किंवा कटुता, हताशा घेऊन हताशा प्रकट करणारी ही कविता आहे फरार, म्हणजे अर्थात पलायन. ही कविता आज मी निवडलेली आहे आणि एका अर्थानं ही कविता माझ्या मते साहिरची एक खूप वेगळी, खूप तरल अशी कविता आहे. जेव्हा माणसाचा प्रेमभंग होतो तेव्हा माणूस अक्षरशः सैरभर होतो, त्याला काही सुचत नाही, तर जगणं निरर्थक वाटू लागतं. असं म्हणलं जातं की प्रत्येक माणसाच्या जीवनात केव्हा तरी, कधीतरी, कुठेतरी प्रेम होतं, प्रेम जडतं. आणि त्याचबरोबर कधी चुटपुटतं असेल, कधी खोल जखम करणारं असेल, प्रेमभंग होत असतो माणसाचा. मग अशावेळी माणसाचा अक्षरशः किंवा शब्दशः देवदास होऊ शकतो. अशा अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. परंतु असे म्हणलं जातं की हा प्रेमाचा किंवा प्रेमभंगाचा पहिला अनुभव जो आहे तो माणसाचं जीवन समृद्ध करून जातो. परंतु जेव्हा प्रेमभंग झालेला असतो, कारणं अनेक असतील, तेव्हा मात्र जगणं, तो कालखंड खूप कठीण वाटतो जगण्यासाठी. जर साहिरसारखा एखादा अतिशय भावोत्कट आणि उत्कट कवी असेल तर तेव्हा त्याचा प्रेमाचं दुःखाला अधिक मोठी धार चढते. आणि अशी त्या भावोत्कट भावनेतून साकार झालेली ही धारदार कविता आहे पलायन किंवा फरार. साहिर जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होता तेव्हा त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. तलख्यामध्ये ती समाविष्ट झालेली आहे. आणि त्यामागे कारण होतं त्याची असफल ठरली 2 प्रेम प्रकरणं. तिचं पहिलं प्रेम प्रकरण होतं जेव्हा त्या कॉलेजला प्रवेश केला आणि पहिल्याच वर्षी त्याची गाठ पडली, त्या जीवनात आली एक हिंदू कन्या. तिचं नाव होतं मनिंदर चौधरी. लुधियानाच्या एका बड्या काँग्रेस नेत्याची कन्या होती. तिचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते, काँग्रेसचे महात्मा गांधी एकनाथ अनुयायी होते. आणि त्यामुळे तिच्या घरात मोकळं वातावरण होतं. ती कॉलेजात होती. तिचं आणि साहिरचं प्रथम दर्शनी प्रेम जडलं. तो तिच्या भावपूर्ण डोळ्यावर फिदा झाला होता. तिचा केतकीसारखा चंपक वर्ण म्हणता येईल असा वर्ण त्याला मोहित करत होता. आणि अक्षरशः तो तिच्या प्रेमात बुडून गेला होता. त्याला हे कुठं माहीत होतं की तिचा हा जो चंपक वर्ण आहे, पीत गौर वर्ण आहे, तो तिला TB झाल्यामुळे झालेला आहे.
पण त्याच्या मला इतकी धुंदी चढली ती प्रेमाची की त्याचं लक्ष नव्हतं. अनेक वेळा ती उदासायची, कमी बोलायची किंवा कधीच बोलायची नाही, अधोमुख राहायची. परंतु त्याला वाटतं की सलज्ज आहे, जरा मुलगी असल्यामुळे लाजत आहे असं वाटायचं. त्यामुळे तिचा जे कोंबेजणं असेल किंवा तिचं मध्येच हरवून जाणं असेल हे तिच्या TB रोगामुळे आहे आणि तिला माहीत होतं आपण फार काळ जगू शकणार नाही. मित्रांनो, त्या काळी 1940च्या दशकामध्ये TB हा असाध्य रोग होता. त्यावर इलाज तोपर्यंत विज्ञानात सापडलेला नव्हता. तिच्या वडिलांनी खूप इलाज केला होता, परंतु ते व्यर्थ ठरलं आणि एक दिवस ती निधन पावली. जेव्हा साहिलला ही बातमी कळली तो अक्षरशः सैरभैर झाला, वेडा झाला. त्याला कळेच ना की अशी कशी इतक्या लहानमध्ये 18 वर्षाची मुलगी जाऊ शकते हे जग सोडून. तेव्हा त्याला कळलं की तिला TB झाला होता आणि त्यामुळे ती अशी अचानक निघून गेलेली आहे. परंतु त्या काळामध्ये तो खूप हताश निराश झाला होता आणि त्याला मृत्यूच्या दर्शनानं एक प्रकारची भीती वाटली होती. परंतु तरुण वय होतं, मित्रमंडळी होती जीवाला जीव देणारी, त्याची शायरी होती, त्याचं संघटनेचं काम होतं, त्याची क्रांतिकारी विचारसरणी होती. त्यामुळे हळूहळू त्यातून तो बाहेर आला. कारण तिचं हे मरणं कुणी थांबवू शकलं नव्हतं हे त्याला मनावर कुठेतरी पटल्यामुळे तो त्यातून लवकरच बाहेर आला. पुढल्या वर्षी परत तो दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला. ही एक शीख मुलगी होती, तिचं नाव होतं ईशर कौर. ती अत्यंत लाजाळू होती, कमी बोलायची. मुख्य म्हणजे ती शब्दापेक्षा डोळ्यांचा वापर करून अधिक बोलायची. हे त्याचं भावपूर्ण वागणं किंवा डोळ्यानं बोलणं त्याला खूप आवडलं गेलं होतं. ती उत्तम गाणं म्हणायची हे त्याला कळलं होतं आणि गॅदरिंगच्या निमित्तानं त्यानं तिला विनंती केली, गॅदरिंगचा इन्चार्ज म्हणून किंवा संघटनेचा सेक्रेटरी म्हणून, की तुला एक गाणं म्हणलं पाहिजे. त्याची नाही म्हणत होती, परंतु त्यानं तिला आग्रह केला आणि त्याच्या शब्दाची जादू म्हणा, त्याचा प्रभाव म्हणा, कारण तो त्या काळी खूप गाजत होता शायर म्हणून कॉलेजमध्ये. त्याची अनेक कविता अनेक तरुणांना तोंडपाठ होत्या. त्यामुळे ती विरघळत गेली, तिनं होकार दिला आणि त्या दिवसापासून त्या दोघांची मैत्री सुरू झाली. आणि साहिरनं आपल्या शायरीच्या प्रभावानं, आपल्या चतुर बोलण्यानं, आपल्या व्यक्तिमत्वानं तिचं मन जिंकलं आणि ती हळूहळू तिच्या प्रेमात पडत गेली आणि दोघांचं प्रेम बहरून आलं आणि ते संबंध कॉलेज गाजू लागलं. पण पुन्हा तेच भारतात जे घडतं, प्रेमाचे कारण त्यामध्ये जात धर्म पंथ असतो. ती शीख होती, हा मुस्लिम होता आणि 1940च्या दशकामध्ये फाळणीची भाषा सुरू झाली होती आणि जिनांनी वेगळं मुस्लिम राष्ट्र मागितलं होतं, पाकिस्तान नावाचं. कारण हिंदू आणि मुस्लिम हे वेगळे कौल आहेत, म्हणून मुस्लिम हे हिंदू शिखार राहू शकत नाहीत अशी त्यांनी प्रचार सुरू केला होता. त्यामुळे पंजाबमध्ये इथं मुस्लिम आणि शीख दोघंही चांगल्या संख्येने होते. त्यामध्ये ह्या दोन समाजामध्ये एक प्रकारचा अविश्वास निर्माण झाला होता आणि वातावरण तापलं होतं. आणि अशा पार्श्वभूमीवर मुस्लिम साहिर असलेला आणि शीख असलेली ईशर कौरचं प्रेमप्रकरण अंजामपर्यंत पोचणं खूप अवघड होतं. जेव्हा त्यांचं प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली, तिच्या वडिलांच्या कानापर्यंत ती चर्चा पोचली. ते एक दिवस कॉलेजला आले आणि तिचं नाव काढून घेतलं कॉलेजमधून आणि ते तिला घेऊन गेले. पण जाताना त्यांनी साहिरला बोलवून धमकी दिली, याद राख, पुन्हा तू माझ्या मुलीला भेटलास बोललास तर तुझा मी खून करू शकतो. तू पुन्हा माझ्या मुलीशी बोलायचं नाही, तिला भेटायचं नाही. आणि त्यांचं प्रेमप्रकरण इथंच थांबलं. पुन्हा एकदा साहिरला जाणीव झाली की प्रेमामध्ये खूप अडथळे असतात आणि धर्माचा अडथळा सर्वात मोठा असतो, तो कधीच पार करता येत नाही किंवा पार करणं खूप कठीण जातं. त्यामुळे तो खूप निराश झाला, सैरभैर झाला. पुन्हा एकदा तेच प्रेमाचं दुःख आणि हे दुःख तर खूप जास्त खोल घाव घालणारं होतं. कारण मंद गेली तेव्हा ते तिथं आजारपण कारणीभूत होतं. पण इथं तिथं ईश्वराचं प्रेम असताना, दोघांचं एकत्र व्हायची इच्छा असताना, केवळ धर्माच्यामुळे आणि वडिलांच्या दुराग्रहामुळे ती त्याची होऊ शकली नाही. त्यांचं प्रेम अंजामपर्यंत जाऊ शकलं नाही. त्यामुळे ही वेदना, ही जखम खूप जास्त होती. आणि अशा ह्या सैरभैर अवस्थेमध्ये त्यानं ही फरार नावाची कविता लिहिलेली आहे. ती कविता आपण आता पाहूया आणि त्यानंतर त्याचा आस्वाद घेऊयात. कवितेचं नाव आहे फरार, पलायन. ती कविता मी आपल्या पुढे सादर आता करतो
आणि त्याचा मराठी अनुवादही मी जो केलेला आहे तो देखील आपल्याला कळावा, आस्वाद घेता म्हणून सादर करणार आहे. तर फराळ कविता आता मी सुरू करत आहे मित्रांनो. अपने माजी के तस्वुर से हीरा सा हूँ मैं, अपने माजी के तस्वुर से हीरा सा हूँ मैं, अपने गुज़रे हुए अय्याम से नफ़रत है मुझे, अपने गुज़रे हुए अय्याम से नफ़रत है मुझे, अपने बेकार तमन्नाओं से शर्मिंदा हूँ, अपनी बेकार तमन्नाओं से शर्मिंदा हूँ, अपनी बेसुध उम्मीदों पे नदामत है मुझे, अपनी बेसुध उम्मीदों पे नदामत है मुझे. माझ्या गतकाळाच्या विचाराने भयभीत आहे मी, माझ्या गतकाळाच्या विचाराने भयभीत आहे मी, व्यतीत झालेल्या दिवसांची घृणा आहे मला, व्यतीत झालेल्या दिवसांची घृणा आहे मला, माझ्या निरर्थक अपेक्षांनी लज्जित आहे मी, माझ्या निरर्थक अपेक्षांनी लज्जित आहे मी, व्यर्थ आशांची शरम आहे मला, व्यर्थ आशांची शरम आहे मला. कविताचं पुढलं चरण असं आहे. मेरे माजी को अंधेरे में दबा रहने दो, मेरे माजी को अंधेरे में दबा रहने दो, मेरा माजी मेरी जिल्लत के सिवा कुछ भी नहीं, मेरा माजी मेरी जिल्लत के सिवा कुछ भी नहीं, मेरी उम्मीदों का हासिल, मेरी उम्मीदों का हासिल, मेरी कविश का सिला, मेरी कविश का सिला, एक बेनाम अजियत के सिवा कुछ भी नहीं, एक बेनाम अजियत के सिवा कुछ भी नहीं. माझ्या गतकाळाला अंधारातच दबलेलं राहू द्या, माझ्या गतकाळाला अंधारातच दबलेलं राहू द्या, तो गेलेला काळ माझ्या अपमानाविना अन्य नाही, तो गेलेला काळ माझ्या अपमानाविना अन्य नाही, माझ्या अपेक्षांची प्राप्ती, माझ्या प्रयत्नांचं फळ, माझ्या अपेक्षांची प्राप्ती, माझ्या प्रयत्नांचं फळ, माझ्या अनाम दुःखाविना अन्य नाही, माझ्या अनाम दुःखाविना अन्य नाही. कितनी बेकार उम्मीदों का सहारा लेकर, कितनी बेकार उम्मीदों का सहारा लेकर मैंने ऐवान सजाए थे किसी की खातिर, ऐवान म्हणजे महल किंवा घर, मैंने ऐवान सजाए थे किसी के खातिर, कितनी बेरक्त तमन्नाओं का मुखम खाके, कितनी बेरक्त तमन्नाओं का मुखम खाके, अपने ख्वाबों में बसाए थे किसी के खातिर, अपने ख्वाबों में बसाए थे किसी की खातिर. किती व्यर्थ दिवा स्वप्नांच्या मत्तीनं, किती व्यर्थ दिवा स्वप्नांच्या मत्तीनं मी कुणासाठी तरी माझं घर सजवलं होतं, मी कुणासाठी तरी माझं घर सजवलं होतं. किती विसंगत अपेक्षांचं धुसर चित्र, किती विसंगत अपेक्षांचं धुसर चित्र मी कुणासाठी तरी मनात रेखलं होतं, मी कुणासाठी ते मनात काढलं होतं. मुझसे अब मेरी मोहब्बत के फसाने ना कहो, मुझसे अब मेरी मोहब्बत के फसाने न कहो, मुझको कहने दो कि मैंने उन्हें चाहा ही नहीं, मुझको कहने दो कि मैंने उन्हें चाहा ही नहीं. और वो मस्त निगाहें जो मुझे भूल गई, और वो मस्त निगाहें जो मुझे भूल गई, मैंने उन मस्त निगाहों को सराहा ही नहीं, मैंने उन मस्त निगाहों को सराहा ही नहीं. मला माझी प्रेम कथा सांगू नका, मला माझी प्रेम कथा सांगू नका, मला म्हणू द्या की मी तिची इच्छा केलीच नाही, मला म्हणू द्या की मी तिची इच्छा केलीच नाही. आणि ती मदमस्त नजर जी मला विसरून गेली, आणि ती मदमस्त नजर जी मला विसरून गेली, त्या मदमस्त नजरेची मी स्तुती केलीच नाही, त्या मदमस्त नजरेची मी स्तुती केलीच नाही. मुझको कहने दो कि मैं आज भी जी सकता हूँ, फार महत्त्वाची ओळ आहे ही. मुझको कहने दो कि मैं आज भी जी सकता हूँ, इश्क नाकाम सही जिंदगी नाकाम नहीं, इश्क नाकाम सही जिंदगी नाकाम नहीं. मुझको कहने दो कि मैं आज भी जी सकता हूँ, इश्क नाकाम नहीं, इश्क नाकाम सही जिंदगी नाकाम नहीं, इश्क नाकाम सही जिंदगी नाकाम नहीं. उन्हें अपनाने की ख्वाहिश,
उन्हें अपनाने की ख्वाहिश, उन्हें पाने की तलब, उन्हें अपनाने की ख्वाहिश, उन्हें पाने की तलब, शौक़े बेकार ही सही, शौक़े बेकार ही सही, स ये गम अंजाम नाही, स ये गम अंजाम नाही. मला म्हणू द्या की मी आजही जगू शकतो, मला म्हणू द्या की मी आजही जगू शकतो. प्रेम असफल झालं, जीवन नाही, प्रेम असफल ठरलं, जीवन नाही. जिला मिळवण्याची आपली करण्याची इच्छा, जिला मिळवण्याची आपली करण्याची इच्छा, निरर्थक शोक होता, दुःखांतिका नाही, निरर्थक शोक होता, दुःखांतिका नाही. शेवटचं चरण सर्वात महत्त्वाचं आणि कवितेला एक नवी कलाटणी आणि नवी कलात्मक उंची देणारं हे चरण आहे किंवा कडवं आहे. वही गेसू वही नजरे वही आरिज वही जिस्म, वही गेसू वही नजरे वही आरिज वही जिस्म, मैं जो चाहूँ तो, मैं जो चाहूँ तो मुझे और भी मिल सकते हैं, मुझे और भी मिल सकते हैं. वही गेसू वही नज़रें वही आरिज़ वही जिस्म, मैं जो चाहूँ तो मुझे और भी मिल सकते हैं. वो कमल जिसको कभी उनके लिए खिलना था, वो कमल जिसे कभी उनके लिए खिलना था, उनकी नज़रों से बहुत दूर, उनकी नज़रों से बहुत दूर भी खिल सकता है, बहुत दूर भी खिल सकता है. तो केश संभार, ती नज़र, ते गाल, तो देह. मी इच्छिलं असतं तर इतरत्रही मिळू शकलं असतं मला, मी इच्छिलं असतं तर इतरत्रही मिळू शकतं. ते कमळ ज्याला कधी तिच्यासाठी फुलायचं होतं, ते कमळ ज्याला कधी तिच्यासाठी फुलायचं होतं, तो तिच्या नजरेपासून दूर कुठेही फुलू शकतं, ते तिच्या नजरेपासून दूर कुठेतरी फुलू शकतं. अशी ही साहिरची फरार कविता. मित्रांनो, आज आपण ही कविता इतक्या वर्षां पुन्हा वाचतो, ऐकतो, तेव्हा काही क्षण आपण हे उदास, गंभीर होऊन जातो, खिन्न होऊन जातो. असं म्हणतात की प्रत्येक माणूस कधीतरी केव्हा ते कोणाच्या प्रेमात पडतोच पडतो. त्याला एक तर खोल असेल वा चुटपुटता असेल, प्रेमभंग होतोच. आणि शब्दशः नाही तरी तो वाचार्थानं देवदास होऊ शकतो. असे म्हणलं जातं की असं जडलेलं खोल किंवा क्षणिक प्रेम किंवा वरवरचं प्रेम झालेला चुटपुटता किंवा खोल असा वेदना देणारा प्रेमभंग माणसाचं जीवन समृद्ध करून जातं. हे खरंही आहे. परंतु जेव्हा प्रेमभंग झालेला असतो तेव्हा तो जीव किंवा तिची अवस्था ही खूप उदास, भग्न झालेली असते, जगणं असहाय्य झालेलं असतं. जर अशी अवस्था एखाद्या संवेदनशील कवीला म्हणजे शाहीरला जर प्राप्त झाली असेल तर तिला अधिक धार चढते आणि अशा ह्या खिन्न, खूप धारदार, मन अस्वस्थ करणाऱ्या, मन पोखरून काढणाऱ्या अवस्थेमध्ये त्यानं केव्हा तरी ही कविता लिहिलेली आहे, फरार नावाची, पलायन नावाची. कवितेची सुरुवात पाहना किती गडद निराशेची आहे. या कवितेची सुरुवात अत्यंत गडद निराशेची आहे. त्याला तो प्रेमभंग झाल्याचा भूतकाळ आठवावा वाटत नाही. आठवला की वेदना होतात. तो विसरायचा प्रयत्न करतो आणि त्याला एक गडद निराशा जाणवत असते आणि तो म्हणतो की माझं जे भूतकाळ आहे हा दुःखातच दबलेला राहू द्या. त्याची ती जखम आहे ती तुम्ही खाजवू नका, तिला परत रक्तबंबाळ करू नका. कारण मला माझ्या भूतकाळाची आज मागे वळून पाहताना शरम वाटत आहे. कारण त्या भूतकाळात मला वंचना, दारुण वंचना आणि अपमानाशिवाय दुसरं काहीच मिळालेलं नाही. त्यामुळे मला तो भूतकाळ आठवायचा नाही. अशी कवितेची अत्यंत उत्कट, मन विद्ध करणारी सुरुवात आहे. पण असं जेव्हा कवी म्हणतो की मला तिला आठवायचा नाही, तो प्रेमचा काळ आठवायचा नाही, परंतु असं होत नसतं. माणसाचं मन वेडं असतं, हट्टी असतं. त्या ज्या गोष्टी आपल्याला विसरायच्या असतात त्या पुन्हा आपण आठवायचा प्रयत्न करतो. त्या आठवतात आपोआप, आपल्यावर त्याचा कंट्रोल राहत नाही. आणि जेव्हा असं भूतकाळ आठवतो आणि तो त्याला त्याच क्षणभर हरकून जातो
आणि म्हणतो, कितनी बेकार उम्मीदों का सहारा लेकर, कितनी बेकार उम्मीदों का सहारा लेकर मैंने ऐवान सजाए थे किसी की खातिर. किती व्यर्थ दिवा स्वप्नांच्या मत्तीनं मी कुणासाठी तरी माझं घर सजवलं होतं. कारण ती भावना जी असते की मी कुणावरती प्रेम केलं आणि कुणासाठी माझं घर सजवलं, माझ्या घरात ती माझी राणी म्हणून येणार आहे, या घरची स्वामिनी म्हणून येणार आहे, परंतु ते होऊ शकलं नाही. त्यामुळे मला तो भूतकाळ आठवायचा नाही असं म्हणता म्हणता तो तिला आठवतो, भूतकाळ आठवतो आणि कुठेतरी तो हरकून जातो. अशी ही कवितेची दुसरी आहे. खरं त्या कविते 5ही कडव्यामध्ये प्रत्येक कडव्याचा मूड वेगळा आहे. जसं इंद्रधनुष्य किंवा आभाळ क्षणशः रंग बदलतो, तसं प्रत्येक कडव्यामध्ये साहिरची मनोवस्था बदलत जाते आणि तो वेगळ्या मूडमध्ये जात सांगू लागतो. पुढलं चरणामध्ये तो डिफेन्सिव्ह मूड जातो. तिला आठवायचं नसतं पण तिला आठवावं लागतं, ती आठवते. मग त्यावर तो असं म्हणतो, त्याचा मनात अहंकार आहे, कुठे राग आहे, फार नसला तरी राग आहे की ती मला का सोडून गेलेली आहे. मग तो डिफेन्स म्हणून जातो आणि म्हणतो की मला हे म्हणू द्या की मला तिला आठवायचंच नव्हतं. तिची कधी इच्छा, तिच्या प्राप्तीची इच्छाच केली नव्हती. तिची जी मदमस्त प्रेमाची नजर होती त्या प्रेमाची मी कधी तारीफच केली नव्हती. म्हणजे थोडक्यात मी तिच्यावर फारसं प्रेम केलं नव्हतं असं त्याला म्हणायचं आहे. अर्थात हा बहाणा असतो, स्वतःला समजावणं असतं. प्रेमाचा हा एक विभवच आहे की माझं प्रेम नाही म्हणणं हा देखील प्रेमाचा भाग असतो असं म्हणलं पाहिजे. मग त्यानंतर पुन्हा त्याचा मूड बदलतो, तो फिलॉसॉफिकल बनतो, तत्त्वज्ञ होतो आणि म्हणतो की प्रेम भंग झालं म्हणून काय, प्रेम असफल ठरलं म्हणून काय, जीवन तर नाकाम झालेलं, जीवन तर असफल झालेलं आहे. कारण जीवन हे जीवन असतं, प्रेमाच्या पलीकडे जीवन असतं आणि ते माणसाला जगावंच लागतं. प्रेमाविना, तिच्या प्रेमाविना म्हणा मी जगू शकतो आजही किंवा जगत आहे आज. कारण प्रेम अफल सफल झालं तरी माणसाचं जीवन कायम असतं, चालू राहतं, ते निरर्थक होत नसतं. ही भावना तो अशी व्यक्त करतो, मुझको कहने दो कि मैं आज भी जी सकता हूँ, मुझको कहने दो कि आज भी मैं जी सकता हूँ. इश्क नाकाम सही जिंदगी नाकाम नहीं, इश्क नाकाम सही जिंदगी नाकाम सही. मग पुन्हा त्याचा अहंकार जागृत होतो, पुन्हा त्याचा कवितेचा मूड बदलतो. त्याला माहीत असतं की ती मला सोडून गेलेली आहे, पण ती कधी काही माझ्या प्रेमात पडली होती, ती माझ्या व्यक्तिमत्वावर भाळलेली होती आणि आज जर मी ठरवलं तर माझ्यावर अनेक मुली प्रेम करू शकतील, इतकं माझी प्रभाव आहे, माझी शायरीची ताकद आहे असं माहीत असतं. आणि तो असं म्हणतो की जी मला सोडून गेली, मला प्रेमभंगात दुःख देऊन गेली, तिच्या जगत आहे आणि जिच्यासाठी माझ्या नेत्रातलं प्रेमाचं नेत्रकमळ फुललं होतं, जिच्यासाठी माझ्या प्रेमाचं नेत्रकमळ फुललं होतं, ते नेत्रकमळ जर कोणी माझ्या दुसरी जीवनात आली, तिनं माझ्या प्रेम केलं तर तिला मी तेवढंच प्रतिसाद देऊन माझं पुन्हा एकदा ते प्रेमाचं नेत्रकमळ फुलवू शकतं, फुललं जाऊ शकतं. या शेवटच्या कडव्यामध्ये कवी हळूहळू आपल्या प्रेमभंग विसरून बाहेर आलेला आहे. त्याला नवं जीवन जगायची ओढ लागलेली आहे आणि त्याला असं वाटू लागतं, ठीक आहे, जे झालं ते झालं, प्रेमभंग झाला, त्यानं बाहेर आलं पाहिजे आणि पुन्हा एकदा शक्य असेल तर नव्या प्रेमाचा शोध घेतला पाहिजे, नव्या प्रेमात पडलं पाहिजे. कारण जीवन हे असं चालू राहत असतं. अशी ही कविता आहे. साहिरचं म्हणा, कवीचं म्हणा, उत्कट प्रेम आणि अहंकाराचं एक केवढं प्रभावी दर्शन ह्या कवितेमध्ये केलेलं आहे. ते शेवटचं चरण मी पुन्हा एकदा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कवीची मनोवस्था ह्या 5 कडव्यामध्ये 5 पद्धतीने कशी बदलत जाते. एका कवित 5 मूड त्यानं आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे केवळ अद्भुत आहे. त्याला फार मोठी प्रतिभा लागते आणि साहिरची प्रतिभावंत होताच, त्याच्या शब्दात हुकमत होती, तो जादूगार होता, त्यामुळे तो अशा ओळी लिहू शकतो. शेवटची जो चरण आहे त्यामुळे या कवितेला एक वेगळी उंची आणि तेवढीच कलात्मक खोली प्राप्त होते. त्या मी पुन्हा एकदा आपल्यापुढे पेश करणार आहे. वही गेसू वही नजरे वही आरिज वही जिस्म, मैं जो चाहूँ तो मुझे और भी मिल सकते हैं.
वो कमल जिसको कभी उनके लिए खिलना था, वो कमल जिसे उनके लिए खिलना था, उनकी नज़रों से बहुत दूर भी खिल सकते हैं। तो केश संभारती नजर, ते गाल, तो देह, मी इच्छिलं असतं तर इतरत्रही मिळू शकतं. ते कमळ ज्याला कधी तिच्यासाठी फुलायचं होतं, ते कमळ ज्याला कधी तिच्यासाठी फुलायचं होतं, ते तिच्या नजरेपासून खूप दूर कुठेतरी फुलू शकतं, खूप दूर कुठेतरी फुलू शकतं. रसिक मित्रांनो, उत्कट सर्वस्वानं प्रेम करणं आणि त्यामध्ये स्वतःला समर्पित करणं आणि हा प्रेमरोग जडलेला अभिमान मिरवणं ही उर्दू शायरीची फार जुनी परंपरा आहे. अगदी गालिब मीरपासून चालत आलेली आहे. आणि या प्रेमामध्ये अनेक प्रतिमा पुन्हा पुन्हा येतात. उदाहरणार्थ क्षमा, परवाना, मिलना, बिछडना, वफा आणि जफा. त्यामुळे ह्या उत्कट प्रेमकवितेला हळूहळू नंतर उतरते काळ लागली आणि ते साचेबद्ध होत गेलं. त्याची एक कोंडी झाली आणि ही कोंडी फोडली ती प्रगतिशील लेखक चळवळीच्या काही महत्त्वाच्या कवींनी. त्यात फैज अहमद फैज होते, मजरू सुलतानपुरी होते, अली सदा जाफरी होते, कैफी आझमी होते, मजाज लखनवी होते, मखदूम साहेब होते हैदराबादचे, आणि त्यात सायर दुधानी पण होता. ह्या सर्वापेक्षा सायर हा अधिक लोकप्रिय कवी होता. आणि या सर्व कवींचं नी देखील प्रेमाची कविता आलेली, प्रेमभंगाची कविता आलेली. त्यातली त्यांची गडद निराशा आणि तीव्र वेदना त्यांनी साकार केली. पण त्यांना हे भान होतं की प्रेम हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, परंतु तो सर्वस्व नाही. कुठेतरी प्रेमापलीकडे देखील जीवन असतं आणि ते आपल्याला जगायचं असतं. प्रेमासह किंवा प्रेमाविना जगता येतं. ही जी एक प्रॅक्टिकल अप्रोच होतं किंवा एक जीवनाची संबंधच जाण होते. प्रॅक्टिकल म्हणण्यापेक्षा संबंधच जाण, की जीवन असं असतं. प्रेमभंग होतो तरी माणसाला जगणं भाग असतं आणि ते जगताना माणसानं थोडंसं विवेकानं त्यावर मात करायची असते. हे जे संबंधच प्रेमपणा आहे, शहाणपणा आहे, हा या कवींचा वेगळेपणा होता. आणि जो जुन्या साचेबंद प्रेमाच्या कवितेमध्ये, प्रेमाच्या कवितेपेक्षा खूप वेगळा होता. जुन्या कवितेमध्ये प्रेमंग झालं की जीवन संपलं, मग तो व्यसनी होणार, देवदास होणार, दारू पिणार आणि मग ते मजनूसारखा कपडे फाडत रस्त्यावरती हिंडणार, वेडा होणार. ही जी एक प्रतिमा उर्दू शायरीनं प्रेमभंगाची एक जसे मनात ठसवली होती, त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीनं या नव्या कवींनी प्रेमाकडे, प्रेमभंगाकडे पाहिलं. हा वैयक्तिक अनुभव असतो. हे सर्व कवी क्रांतिकारी होते, पण तितके रोमॅन्टिकही होते. आणि रोमॅन्टिक भागामध्ये देखील एक समाजाचं भान होतं, जगण्याचं भान होतं. पण ह्या कविता खूप वेगळ्या ठरलेल्या आहेत. या बदलत्या प्रेमभंगाची किंवा बदलत्या विचाराची ही फरार नावाची कविता आहे साहिरची. त्यात प्रेमभंगाचं आणि जगण्याचं दुःख आहे, वेदना आहे, निराशा आहे. परंतु त्याचबरोबर इश्क नाकाम सही जिंदगी नाकाम नाही असं देखील समंजस भावना आहे, विचार आहे. आणि शेवटी सायर असं चित करतो की ठीक आहे, जे झालं ते झालं, आता मी त्यातून बाहेर आलेलं आहे आणि माझं प्रेमरूपी जे प्रेमरूपी माझं नेत्रकमळ होतं ते इतरांसाठी देखील फुलू शकतं. इतरांकडे मी आकर्षित होऊ शकतो आणि माझं जीवन पुढे चालू शकतं. खरं तर ह्या उर्दू कवितेच्या पारंपरिक प्रतिमाला छेद देणारी ही वेगळ्या तेवरची कविता आहे, म्हणून ती मला अधिक आवडते. कारण शेवटी जीवनामध्ये प्रेमाचं स्थान महत्त्वाचं असतं हे मान्य करून देखील त्याविना देखील माणसाला जगता येतं. माणसं जगत आलेली आहेत. हे जे सार्वत्रिक अनुभव आहे किंवा हे जगण्याचं तत्त्वज्ञान आहे, जगण्याची जी एक समंजस भावना आहे, ही त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मला सायरची कविता अत्यंत महत्त्वाची वाटते. मला खात्री आहे की तुम्हाला ही कविता आत्ता मी जी पेश केली तुम्हाला आवडली असेल. माझं रसकरण विवेचन तुम्हाला त्यामुळे ही कविता अधिक समजून घेण्यामध्ये, आस्वाद घेण्यामध्ये मदत झाली असेल. तेव्हा आजचा हा एपिसोड मला इथंच थांबवायचा आहे. परंतु तो थांबवण्यापूर्वी मला पुढल्या रविवारच्या कवितेत सुतोवाच करायचा आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी कविता मी पुढल्या रविवारसाठी निवडून ठेवलेली आहे. आवाज आदम पेश करणार आहे. तिची झलक ऐका, म्हणजे पुढल्या रविवारी तुम्हाला ती कविता ऐकण्यासाठी माझा हा व्हिडिओ पाहण्याची इच्छा होईल.
आणि तो आपण नक्की ऐकायला अशी माझी खात्री आहे. त्या कवितेच्या आहेत 2 ओळी. दबेगी कब तलक आवाज़ अदम हम भी देखेंगे. दबेगी कब तलक आवाज़ अदम हम भी देखेंगे. रुकेंगे कब तलक जज्बाते बरहम हम भी देखेंगे. चलो यूं ही सही ये जोरे पहम हम भी देखेंगे. केव्हापर्यंत माणसाचा आवाज दाबला जातो, केव्हापर्यंत माणसाचा आवाज दाबला जातो, आम्ही पण पाहू. कुठोर भावना रोखल्या जातात आमच्या, आम्ही पण पाहू. चला तर मग हे निरंतर होणारे अत्याचार किती होतात, आम्ही पण पाहू. हम भी देखेंगे. मित्रांनो, शेवटची अपेक्षा ही आहे की आपला हा एपिसोड आवडला असेल तेव्हा मी विनंती करतो की आपण आपल्या कविता आवडली असेल तर तिला कॉमेंट्स करा, लाईक्स द्या, मित्रांना शेअर करा आणि पुढल्या रविवारी नव्या कवितेसह मी आपल्याला भेटण्याचा वादा करतो. आणि हा लक्ष्मीकांत देशमुख आपला मित्र आपली रजा घेतो. धन्यवाद.